नमस्कार मंडळी, आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मटर पनीरची रेसिपी पाहणार आहोत. तर चला आपण मटर पनीरची रेसिपीला सुरुवात करूया. चला तर आपण पाहूया मटर पनीरचं साहित्य. तर मी हे घेतलेलं आहे 150 ग्राम पनीर, 100 ग्राम मटण घेतलेला आहे. थोडासा मी तो वाफवून घेतलेला आहे गरम होण्यासाठी, पटकन शिजण्यासाठी. आणि हे घेतलेले आहेत मोठे 2 कांदे घेतलेत बारीक कट करून. हे मोठा एक टमाटर घेतलाय कट करून. काजू घेतलेले 10-12. 4 लसूण पाकळ्या घेतलेत, मोठे घेतलेले आहेत. थोडासा एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, तो पण बारीक कट करून घेतलेला आहे. आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि आपण थोडीशी कसुरी मेथी घेणार आहे मी, मूठभर थोडीशी. ती आपण गरम करून घेणार आहे. मी पनीर आपलं मटर पनीर बनवण्यासाठी तळून घेणार आहे. तर आता मी तेल टाकते 2 चमच पनीर तळून घेण्यासाठी. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मग याच्यामध्ये मी आता हे पनीर तळून घेणार आहे. तर हे पनीर आपण याच्यासाठी तळून घेणार आहे. हे पनीर आपण तळून घेतल्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये एकदम असं मऊ लुसलुशीत झालं पाहिजे. याच्यासाठी आपण त्याला तळून घेऊन थोडंसं एक 10-15 मिनिटासाठी पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. थंड पाण्यामध्ये ठेवायचं. आपलं जे रोजचं पाणी आपण वापरतो फ्रीजमधल्या पाण्यामध्ये नाही ठेवायचं. जे रोजचं पाणी आपलं वापरण्यासारखं त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. तर आपलं पनीर बघा मस्त व्यवस्थित तळून झालेलं आहे. तर याला मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये. तर मस्त असं लाल होईपर्यंत आपण तळून घेतलेलं आहे पनीर. कसं याची वेगळी जरा चव पण आणि टेस्ट पण छान लागते. चला तर बघा, हे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे पनीर मी असं थोडंसं मऊ लुसलुशीत होण्यासाठी टाकून घेणार आहे याच्यामध्ये. तर तोपर्यंत आता आपण हा मटर पनीरचा मसाला बनवून घेऊया. पनीर आपलं मऊ लुसलुशीत होईपर्यंत. तर आता बघा, हे कांदा मी कट करून घेतलेला होता 2 मोठे. तर आता याला आपण मटर पनीरचा मसाला बनवणार आहे त्याचा. असा कांदा मी परतून घेते. मस्तपैकी मसाला बनवणार आहे आपण मटर पनीरचा. तर मी याच्यामध्ये जे आपण पनीर तळून घेतलेलं तेल होतं त्याच्यामध्येच हा मी कांदा परतून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी हे लसूण घेतलेलं आहे. आपल्या 4 पाकळ्या मोठ्या हे याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे अद्रकचे तुकडे 1 इंच ते पण टाकून घेणार आहे. आणि याला मस्तपैकी आपण परतून घ्यायचं. मस्त सुगंध येतोय अद्रक लसूणचा. आपल्या भरपूर दिवसातून मी ही रेसिपी टाकत आहे. तर याच्यामध्ये आपण हे टमाटर कट करून घेतले टाकून देणार आहे. तर हे टमाटर पण मस्त आपण मऊ होईपर्यंत ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे. आणि हे घेतलेले काजू काजू पण याच्यामध्येच आपल्याला परतून घ्यायचे. त्याच्यात तुम्ही थोडीशी बडीशेप पण थोडीशी अर्धा चम्मच 1 चम्मच टाकू शकता. मी टाकलेली नाही. तर तुम्हाला टाकायचे असेल हवी असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यात. आणि आपण ज्यावेळेस मसाला हा परतून घेऊ फ्राय करण्यासाठी त्यावेळेस मी माझे सर्व जे मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. तर आपण ज्यावेळेस कांदा टमाटर परतण्यासाठी घेते तर थोडंसं असं मी चिमूटभर मीठ टाकूया. म्हणजे टमाटर आपला पटकन मऊ रसरशीत होईल आणि आपल्याला मसाल्याला तयार होईल. तर याच्यावर आपल्याला थोडंसं प्लेट वगैरे झाकून ठेवायचे असेल तर 1-2 मिनिटं तुम्ही ठेवून टमाटर मऊ पटकीना मऊ होईल.
शिजून तयार होईल मच्छीला. चला तर मग आपला हा आता बटर पनीरचा मसाला बारीक करून घेण्यासाठी तयार आहे. तर आता याला आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. तर आपली कढई गरम झालेली आहे. याच्यामध्ये आता मी 2 चम्मच तेल टाकून घेणार आहे. मटर पनीर बनवते आपण. जरा थोडस तेल टाकून घ्यायचं व्यवस्थित. तर याच्यामध्ये मी आता खडे मसाले टाकणार आहे. 2 तेजपत्त्याची पाने टाकून घेणार आहे. एक दालचिनीचा तुकडा आहे आणि 2 लवंगा आहेत. तर या व्यवस्थित आपल्या गरम झाल्या. याच्यामध्ये मी आपला जो कांदा, टमाटा, काजू, लसूण, अद्रक परतून घेतलेला मी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. तो मसाला मी याच्यामध्ये परतून घेणार आहे. तर हा बघा आपण असा वाटून घेतलेला मसाला आहे आपला. हा मसाला याच्यामध्ये मस्त याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. मस्त असा याला तेल सुटायला लागले. याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहेत. याला मस्त असं तेल तेपर्यंत आपण याला परतून घेऊया. त्यामध्ये थोडस आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये थोडस मसाला आहे आपला, तर तो मसाला आपण पाणी टाकून व्यवस्थित त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचंय पाणी. म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल. तर याच्यामध्ये आपण ह्या 2 मिरच्या पण टाकून घेणार आहे. याला याच्यामध्ये मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आपण परतून ठेवूया व्यवस्थित. तर याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहे. तर आपला मसाला बघा व्यवस्थित शिजून तयार आहे. याला तेल तो सुटलेलं आहे व्यवस्थित. तर याच्यामध्ये आता मी हे कोरडे मसाले टाकणार आहे. तर मी घेतलेले एक लाल मिर्च पावडर घेतलेले आहे 1 चमच धनिया पावडर, अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच जिरे पावडर. तर ह्याच्यामध्ये मी आता हे ऍड केलेले आणि याच्यानंतर आपण नंतर थोड्या उशिरानंतर आपण ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिर्च पण 1 चमच टाकून घेणार आहे. तर हे व्यवस्थित आता मसाले मी परतून घेणार आहे. व्यवस्थित परतून घेऊया आपण व्यवस्थित. आणि परतून झाले त्याच्यामध्ये आपण थोडेसे वाफवून घेतलेले मटर त्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे. तर आपलं व्यवस्थित बघा तेल सुटलेलं आहे मसाल्याला. व्यवस्थित मसाले पण परतून झालेले आहेत. तर हे बघा वाफवून घेतलेले थोडेसे मी वाफवलेले गरम पाण्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आता हे आपण मिक्स करून घेणार आहे. तर याच्यामध्ये थोडस आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चव येण्यासाठी. थोडा मी गॅस कमी करते. कारण आपण मसाला बनवताना ज्यावेळेस कांदा टमाटा भाजून परतून घेतो त्यावेळेस आपण नमक टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. तर मी आता अर्धा चमचा टाकते. चवीनुसार घ्यायचंय.
तर याला परत मी व्यवस्थित मिक्स करून घेते, परतून घेते मसाल्याला. तर आता तर बघा आपला मस्त मसाला परतून झालेला आहे तयार. तर याच्यामध्ये बघा हे मी एक अर्धा वाटी दही आहे ते ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे. मस्त टेस्ट येते. तर याला व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. मस्त आपण याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं असं व्यवस्थित. छान ग्रेव्ही बनते दही मिक्स केल्यामुळे. तर आता याच्यामध्ये आपण जे पनीर भिजायला आपण ठेवलं होतं मऊ दूषित होण्यासाठी, ते आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे. थोडस गॅस फास्ट केलेला की कारण कमी गॅसवरती दही आपण परतून घेतलं मसाल्यामध्ये तर ते फाटत नाही. तर ते कमी गॅसवरती मी दही टाकून घेतलं का मसाल्यामध्ये. बघा आपलं व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाल्यात दही मिक्स झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी हे जे पिझ्झा ठेवलेलं आपण पाण्याबरोबर सोबत आहे आणि पाण्यात याचे सोबतीचं सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. मस्त आपला मसाला मिक्स झालेला आहे. बटर पनीर बनवते आपण, छान सुगंध येते. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण हे आता लाल काश्मीरी मिरची पावडर आहे ही कलर येण्यासाठी आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचे आपल्याला मस्त असं लाल कलर आहे. थोडासा गॅस कमी करते म्हणजे आपला मसाला खाली कढईला लागणार नाही. बघा मस्त असा लाल कलर याला आला बघा आपल्याला मसाल्याला. त्याच्यानंतर आपण थोडासा गरम मसाला अर्धा चमच आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे कसुरी मेथी याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. पण मी गरम केली नाही, जर गरम करून घेतली तर मस्त त्याचा टेस्ट पण येते. पण मी गरम करून घेणार नाही, मी अशीच टाकून घेणार आहे. तर आपण गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून घेऊया. तर याच्यामध्ये बघा आता आपण गरम मसाला ऍड करणार आहे अर्धा चमच आणि ही कसुरी मेथी आहे ती अशी चुरगळायची. गरम केल्यानंतर याची जरा थोडीशी पावडर झाली पण ही आता मी अशी टाकून घेणार आहे. आता आपण मिक्स करून देऊया. मस्त याची स्मेल पण येतो आणि छान टेस्ट पण लागते. तर नक्कीच करून पहा मटर पनीर. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अवघडे फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनल वरती जाऊन. तर याला आपण एक 5 मिनिटासाठी थोडीशी प्लेट झाकून ठेवणार. याची प्लेट झाकायची गॅस कमी करून ठेवायचा. 5 मिनिटांनंतर आपण पाहूया. चला तर मग पाहूया आपलं मटर पनीर तयार झाले आहे का. बघा मस्त तेल आणि तरी तशी तयार झालेली आहे आपली. बघा मस्त असा मसाला मटर पनीरचा तयार झालेला आहे. हा मस्त सुगंध येते. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अवघडे फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनलला. बाय बाय.